बनावट दारू बनवणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश। सामाजिक कार्यकर्ते आनंदराव लादे व काकासू उर्फ संजय चव्हाण यांनी पोलिसांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा। याबाबत अधिक माहिती अशी की कराड ओगलेवाडी रस्त्यालगत जिवाळा ढाब्यासमोरील एका अपार्टमेंटमध्ये बनावट दारू बनवण्याचा कारखाना सुरू केला होता। या कारखान्यावरती पोलिसांनी छापेमारी करत बनावट दारूसाठी वापरला जाणारा सर्व मुद्देमाल हस्तगत करत तिघा संशयित इसमांवरती कारवाई केली होती। पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत होते, कारण बनावट दारू ही शरीरासाठी प्राणघातक ठरू शकते। बनावट दारूच्या कारखान्यावरती पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केल्यामुळे कित्येक लोकांचे या बनावट दारूपासून बचाव होणार आहे। तसेच पोलिसांनी केलेले कार्य कौतुकास पात्र आहे। याचीच दखल कराडमधील सामाजिक कार्यकर्ते आनंदराव लादे व काकासू उर्फ संजय चव्हाण यांनी घेतली व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी यांच्यासह कारवाईमधील सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। तसेच यापुढेही पोलीस प्रशासनाने अशीच कामगिरी बजावावी अशा शुभेच्छा देखील दिल्या। एकंदरीतच सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या या शुभेच्छा व अभिनंदन याकडे पाहिले असता या सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध धंद्यासंदर्भात आंदोलन देखील केले होते आणि आज पोलिसांनी केलेल्या चांगल्या कार्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करून शुभेच्छा देखील दिल्या। यावरून असे दिसून येते की काही सामाजिक कार्यकर्ते प्रामाणिकपणे जे चांगले वाईट दिसून येते ते प्रकाश झोतात आणण्याचे काम नक्कीच करतात। पाहूयात यावेळी सामाजिक कार्यकर्ते काय म्हणाले। कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार आणि माळी साहेब उपनिरीक्षक बापकर साहेब यांनी यांच्या टीमने केमिकल दारूच्या अड्ड्यावर धाड मारून अतिशय कराड तालुक्याच्या ज्या हितासाठी सातारा जिल्ह्यात हे सगळीकडे राबवलं पाहिजे असं आम्ही सामाजिक कार्यकर्ते आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार आणि माळी साहेब बापकर साहेबांनी यांचे अभिनंदन केलं। यापुढे असेच त्यांनी कार्य चालू ठेवावं एवढी शुभेच्छा देतो। शिवसेना उपतालुका प्रमुख। खरं तर हे काम जे आहे जे उत्पन्न शुल्क कार्यालयाचं आहे, तरीसुद्धा उत्पन्न शुल्क यावरती ठोसपणे प्रामाणिकपणे काम करत नाही। त्याबद्दल वारंवार आमचे त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार आहेत आणि त्यांच्या गाठीभेटीसुद्धा आहेत, परंतु आणि काही ठिकाणी आम्ही आंदोलनसुद्धा केलेले आहेत। परंतु त्यांच्या कारवाईबद्दल मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि तोंडावाती शरीरामध्ये जे जाणारे केमिकल ते सुद्धा शरीराला घातक ठरतं आणि त्यामधून संसार उद्ध्वस्त होतात। त्या अनुषंगानं आमच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार साहेब व त्यांच्या सर्व टीमनं ज्या केलेल्या कारवाईबद्दल मनपूर्वक मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय संविधान।